जळगावात 2 दिवसापासून जर बघितलं संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे जर आपण बघितलं तर जळगावच्या एरंडोल या ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि या एरंडोल परिसरात असलेल्या अंजनी नदीच्या या नदीला पूर आल्यामुळे संपूर्णतः हे धरण या ठिकाणी भरल्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर या एरंडोल मधून या भडगाव आणि चाळीसगावकडे जाणारा हा जो रस्ता आहे या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं दिसून येत आहे। त्याचमुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झालेली आहे। मी आता या अंजनी धरणाच्या या पुलावरती आहे आणि या पुलावरनं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याची वाहनाची वर्दळ पाहावयास मिळते। मात्र आज सकाळपासून जर विचार केला तर या ठिकाणी या एरंडोलच्या पुलावरती पाणी शिरल्यामुळे गुडघाभराच्या वरती तब्बल 4 ते 5 फूट पाणी असल्यामुळे हा पूल आता बंद करण्यात आलेला आहे। जर दुसरीकडचा विचार केला तर या ठिकाणची जे माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती करतोय की या ठिकाणी जर नागरिक बघितले तर गुडघ्याच्या वर पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणची जे दुकानं आहे या दुकानात देखील पाणी शिरायला आता सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे जर विचार केला तर एरंडोल प्रशासनाच्या वतीने संपूर्णतः काळजी या ठिकाणी घेण्यात आली असली तरी देखील मात्र या ठिकाणी जर परिसरामध्ये या दुकानात पाणी शिरताना दिसत आहे। दुसरीकडे या पुलावरनं जाण्याची जी वाहतूक आहे ते आता प्रशासनाने बंद केलेली आहे। माझ्या मागे जर विचार केला तर या ठिकाणी पाचोरा भडगाव कासोदा या परिसरामध्ये या संपूर्ण वाहने जात असतात, मात्र असं न होता आता या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। आपल्या परिसरातील नागरिक आहे, काय सांगाल या संदर्भात? अभी अंजनी नदी को तो पानी बहुत बढ़ रहा है, पुल के ऊपर से भी पानी हो गया और आने जाने वाले जो गाड़ियां वो सब बंद करे ले रही और प्रशासन का बहुत अच्छा ध्यान है। कब से आया हुआ है पानी? ये अभी लगभग 1 घंटा हो गया। 1 घंटे से पानी बहुत बढ़ गया है। दुकानों में पानी शिरने का संभावना हो गई है। हाँ, ये दुकान वालों का भी बहुत नुकसान हो रहा है। सब गरीब लोग हैं, उनकी भी दुकानों में पानी सब पूरा उनको जो माल वगैरह है वो सब बहने की आशंका है। निश्चितच या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया की परिसराची दुकानामध्ये देखील पाणी शिरायला आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे। गुडघ्याच्या वरती जे आहे ते पाणी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जर संपूर्णतः परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दुसरीकडे या दुकानामध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झालेली असून आता मात्र नेमकं प्रशासन याच्याकडे कसं लक्ष देतंय, नगरपालिका कशा पद्धतीने या ठिकाणी लक्ष ठेवते आहे। आता एरंडोल शहरामध्ये या ठिकाणचं पाणी शिरायला थोड्या प्रमाणात सुरुवात झाली असून या ठिकाणी भडगाव पाचोरा कासोदा या ठिकाणची वाहतूक देखील एरंडोलहून आता बंद झालेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।